आणि विश्व सुख नाशिवंत सेविता तिमिरो कोंदले ज्ञान दृष्टी आरपले दोन्ही नेत्र आंधळे धर्म जागो सदैवाची जे बापरोपकारी। दुसरं कारण आहे पाप शिल्लक आहे म्हणून जन्म माणसाचा मिळाला। तिसरं अत्यंत महत्वाचं कारण आहे वासना। तुमच्या आमच्याकडे वासना आहे आणि म्हणून या वासनेमुळे जन्म आहे आणि म्हणून दोन प्रकारची वासना आहे। सर्वांनी काळजीपूर्वक ऐका, लक्ष द्या। एक आहे चांगल्या प्रकारची वासना आणि दुसरी आहे वाईट प्रकारची वासना। मग चांगल्या प्रकारची वासना म्हणजे चांगल्या प्रकारचा विचार मनात निर्माण झाला तर त्याला चांगल्या प्रकारची सद्वासना म्हणतात। आणि मनामध्ये जर वाईट प्रकारचा विचार उत्पन्न झाला तर ती असत स्वरूपाची वासना आहे आणि म्हणून या वासनेमुळे तुम्हाला आम्हाला जन्म आहे। जन्म घेणे लागे वासनेच्या संगे। ज्ञानोबा म्हणतात जो मृगाचे स्मरणे निमाला या लागे जो मृगजन्म पावला आणि जो श्रीकृष्ण स्मरणे निमाला तो कृष्णाची झाला ध्यानते। या वासनेनं तुम्हाला आम्हाला जन्म आहे तर त्या वासनेचा उगम त्याची निर्मिती झाली कुठं? महिला मंडळी इकडे लक्ष द्या, पटकन जावा, जो मला कोणाला जायचं तिकडे जाऊन या, परत येऊ नका इकडे। दोन कारणानं वासना दोन प्रकारची चांगली आहे वाईट आहे। तिचा उगम झाला कुठं तर तिचा उगम होतो माणसाच्या अंतःकरणावर। अंतःकरणाचे चार प्रकार ज्ञानोबांनी सांगितले। मन बुद्धी चित्त अहंकार हे चतुर्विधा चिन्ह अंतःकरणाचे। माणसाच्या अंतःकरणातील पहिला जो भाग आहे त्याला मन असं म्हणतात। त्या मनामध्ये या वासनेची निर्मिती झाली। पण मनाच्या दोनच बाजू आहेत, एक आहे चांगली बाजू, दुसरी आहे वाईट प्रकारची बाजू। आणि मग चांगल्या प्रकारचा विचार मनात आहे, वाईट प्रकारचा विचार मनामध्ये आहे। त्या मनामध्ये वासनेचा उगम झाला हे ज्ञानोबा यांचं म्हणणं आहे आणि विज्ञानाचं म्हणणं देखील तेच आहे। मन बुद्धी चित्त अहंकार हे चतुर्विधा चिन्ह अंतःकरणाचे। आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काही वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात। शरीर पंचकोशाच्या आधारे चालतं, शरीर पंच प्राणाच्या आधारे चालतं, शरीर पंच कर्मेंद्रियाच्या आधारे चालतं आणि शरीर पंच ज्ञानेंद्रियांच्या आधारे चालतं। पाच प्रकारचे कर्मेंद्रिय या शरीरामध्ये आहे आणि पाच प्रकारची ज्ञानेंद्रिय या शरीरामध्ये आहे। चला आता पंढरीच्या वारीला पुरुष वर्ग आपण जाणार, कशाने जाणार? बोला, पायाने जाणार। याचा अर्थ चालण्याची क्रिया घडणार आहे, त्याला त्या ठिकाणी कर्मेंद्रिय असं म्हणतात। माझ्याकडे आपण पाहिलं, डोळ्यानं पाहिलं, माझे शब्द आपल्याला ऐकू येतात, ऐकले, कानानं ऐकले, चला काहीतरी पाहण्याचं ज्ञान झालं, काहीतरी ऐकण्याचं ज्ञान झालं, त्याला त्या ठिकाणी कर्मेंद्रिय असं म्हणतात। पाच प्रकारची कर्मेंद्रिय आहे, पाच प्रकारची ज्ञानेंद्रिय आहे। हात आहे, पाय आहे, उपस्थ आहे, बुद्ध आहे, वाणी, पंच प्रकारची कर्मेंद्रिय। डोळा आहे, नाक आहे, कान आहे, जीव आहे, त्वचा, पंच प्रकारची ज्ञानेंद्रिय, पाच प्रकारची कर्मेंद्रिय, पाच प्रकारची ज्ञानेंद्रिय, 11 मन आहे, बुद्धी चित्त अहंकार, 14 इंद्रियांच्या माध्यमातून शरीर चालतं। शरीराला प्रबोधन साधू संतांनी केलेलं नाही। शरीर ज्या इंद्रियांच्या माध्यमातून चालतं त्या इंद्रियांचं प्रबोधन वारकरी संप्रदायाच्या संत महात्म्यांनी आपल्या पुढे ठेवले। ज्ञानोबा म्हणतात जे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाघ आणि भजन मार्गाचे मांग मार्ग जे माणसाला चांगलं वागू देत नाही ते इंद्रिय आहे, माणसाला परमार्थ करू देत नाही ते इंद्रिय आहे, माणसाच्या अंतःकरणामध्ये सद्विचार चांगल्या प्रकारचा सकारात्मक विचार निर्माण होऊन देत नाही, चांगली कृती करून देत नाही, ते खऱ्या अर्थाने इंद्रिय आहे। आणि म्हणून या इंद्रियांचं प्रबोधन साधू संतांनी तुमच्या आमच्या पुढे ठेवलेलं आहे। पहिलं वैशिष्ट्य माणसाच्या जीवनामध्ये आहे हात। भगवंताने तुम्हाला आम्हाला हात दिले हे वैशिष्ट्य आहे। माणसाच्या जन्माला आल्यानंतर माणसाचं हे वैशिष्ट्य आहे। इतर प्राण्यांना भगवंताने हात दिलेले नाही पण तुम्हाला आम्हाला हात दिलेले आहे। म्हणून या हाताने काय केलं पाहिजे ते माझी 2-3 वाक्य आपल्या पुढे आहे, सर्वांनी काळजीपूर्वक ऐका। पहिलं वाक्य आहे या हाताने नेहमी चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। दुसरं वाक्य आहे या हाताने नेहमी चांगलं करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे। आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे या हाताने
नाही कुणाचं चांगलं करता आलं तरी चालेल, या हातानं नाही कुणाचं चांगलं करता आलं तरी चालेल, पण या हातानं कधी कुणाचं वाईट घडणार नाही याची जबाबदारी खऱ्या अर्थानं आज समाजानं घेणं गरजेचं आहे. आणि तेच परमार्थाचा विचार आहे. किम कर्म किम अध्यात्म करून येतो आईसे करा तयामध्ये नामस्मरा. या हातानं सत्य कर्म केलं पाहिजे, या हातानं चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, चांगलं करण्याचा संकल्प आम्ही आमच्या जीवनामध्ये केला पाहिजे. कवी विंदा करंदीकरांचे एक सुंदर कवी काव्य आहे. देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. कवी म्हणतात या हातानं देताही आलं पाहिजे, या हातानं घेताही आलं पाहिजे. सूर्य आम्हाला उष्णता देतो, नदी आमच्या करता वाहते, गोठ्यामध्ये असणारी गाय आमच्याच करता आहे, पशु पक्षी आमच्या करता देतात. निसर्गातील प्रत्येक वस्तू ही काहीतरी देण्याची भावना तिच्याकडे आहे. आणि मग माणसाचं शरीर हे देखील उपकारा करताच आहे. परोपकाराय फलंती वृक्षाः परोपकाराय भवन्ति नद्या परोपकाराय भवन्ति गायं परोपकार इदं शरीर. तुकोबारांचं म्हणणं आहे, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, तुका म्हणे आता थोडा तरी करा परोपकार, एकमेका सहाय्य करू अवघे धरो सुपंत. गावानं गावाला सहकार्य केलं तर देश सुखी होतो, देशानं देशाला सहकार्य केलं जग सुखी होईल आणि संपूर्ण जग सुखी व्हावं ही संतांची भगवंताकडे प्रार्थना आहे. हे विश्वची माझी घर ऐसी मती जयाची स्थिर किंब उडा चराचर आपण झाला. ज्ञानोबरांची देवाकडे प्रार्थना आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि म्हणून सुपंताची पहिली वाटचाल वारकरी संप्रदायाच्या संत महात्म्यांनी आपल्या पुढे ठेवली. करून येतो ऐसे करा, हाताने चांगल्या प्रकारचे सत्कर्म करा. ही वारकरी संप्रदायाची पहिली विचारधारा. मानवी जीवनाचा प्रवास करत असताना प्रत्येक माणसाने आवर्जून काळजीपूर्वक लक्ष देऊन ध्यानात घेतली पाहिजे, तर जीवनाचं साफल्यत आहे. दुसरं वैशिष्ट्य माणसाच्या जीवनामध्ये आहे, त्या ठिकाणी महिला मंडळी हसणं हे आमच्या आयुष्यातील वैशिष्ट्य आहे. आता महाराज हसणं हे वैशिष्ट्य आहे तेव्हा हसलं पाहिजे, पण तो विनाकारण हसू नका. विनाकारण हसलं तर लोक म्हणतील बाबा हा वेळ आहे. पण हसा म्हणजे काय, तर त्याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे, हसा म्हणजे जीवनामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. शरीर पंचकोशाच्या आधारे चालतं. त्याच्यामध्ये अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, आनंदमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे. शरीर आनंदाशिवाय चालणारच नाही आणि म्हणून तो आनंद मिळवता आला पाहिजे. आणि म्हणून एकदा एक रामायणामध्ये घडलेला प्रसंग आहे. एकदा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला निघालेले आहे. लक्ष द्या, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला चाललेले आहे, हसत चाललेले आहे. एका भक्तानं प्रभूजींना प्रश्न विचारला, प्रभूजी तुम्ही 14 वर्ष वनवासाला चाललेले आहात पण हसत चाललेले आहात, मला तुमच्या हसण्यामागील कारण सांगा. त्यावेळेस मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र त्या भक्ताला 4 वाक्य सांगतात. मी पुढे पाहून रडणार नाही, मी मागे पाहून रडणार नाही, मी वरही पाहून रडू शकत नाही. आणि प्रभूजी म्हणतात मी खाली पाहून देखील रडू शकत नाही. राम प्रभूंचं पहिलं वाक्य आहे, मी जर पुढे पाहून रडलो तर वाक्य असणारे शत्रू माझा शत्रू रावण म्हणेल माझा शत्रू राम हा लडका आहे म्हणून मी मग पुढे पाहून रडणार नाही. मी जर मागे पाहून रडलो तर माझ्या पिताश्री दशरथ राजांना दुःख होणार आहे, कारण मी माझ्या वडिलांच्या वचनपूर्ती करता 14 वर्ष वनवासाला चाललेला आहे. आणि मी जर मागे पाहून रडलो तर माझ्या वडिलांना दुःख होणार आहे. आणि आपला मुलगा जर त्या ठिकाणी चांगला निघाला नाही, रडका निघाला, तर त्याचं सर्वात जास्त दुःख हे बापाला होईल. आणि म्हणून मी मागे पाहून रडणार नाही. तिसरं कारण सांगितलं, वर पाहून रडलो तर सूर्यामध्ये ईश्वांकु वंश आहे, रघुकुळ आहे. रघुवंशामध्ये सूर्यकुळामध्ये ईश्वांकु वंशामध्ये रडका राजा जन्माला आलाय. आणि खाली पाहून रडलो तर पृथ्वीला दुःख होणार आहे. 4ही वाक्य संपलेली आहे. आता ही 4 वाक्य आमच्या जीवनामध्ये संदेश काय देतात? वर्तमान काळामध्ये आम्ही मानवी जीवन जगत असताना प्रभू रामचंद्रांची ही 4 वाक्य जी आहेत ते आमच्या जीवनामध्ये संदेश काय देतात? ऐका ऐका.
तर पहिलं वाक्य आहे मी पुढे पाहून रडणारच नाही। याचा अर्थ आमच्या जीवनामध्ये काय तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख आहे। कबीरजी म्हणतात जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी। कोई तन दुखी कोई धन दुखी कोई धन बिना रहत उदास, थोड़े थोड़े सब जग दुखी झटा का न जाए। कोणी तनानं दुखी आहे, कोणी धनानं दुखी आहे, कोणी शरीरानं दुखी आहे, कोणी मनानं दुखी आहे। म्हणून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात बघण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या आयुष्यामध्ये केला पाहिजे। निर्वैर झालं पाहिजे, निर्भयी झालं पाहिजे। आणि म्हणून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा अंधविश्वास जीवनामध्ये ठेवू नका, भगवंतावर श्रद्धा ठेवा। पुढे पाहून जगण्याचा प्रयत्न माणसानं माणसाच्या जीवनामध्ये केला पाहिजे। दुसरं रामाचं वाक्य आहे की मी मागे पाहून रडणार नाही। याचा अर्थ काय तर याचा अर्थ एकच आहे, सर्वांनी काळजीपूर्वक ऐका की काल जे तुमच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे दुःखाचं आहे, चुकीचं आहे, ते पुन्हा परत आठवू नका, भविष्याची चिंता करू नका, वर्तमान काळामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करा। हे जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढेच चालत जावे। या जन्मावर या जीवनावर शतदा प्रेम करावे, समयासी सागर भावे, देव ठेविले तैसे राहावे, समयासी सागर भावे। कोण दिवसी बैसून हत्तीवर, कोण दिवसी पायी चाकर, चालत जावे चालत जावे, समयासी सागर भावे। कोण दिवसी घरात नाही धान्य, कोण दिवसी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे कोठे साठवावे, समयासी सागर भावे, देव ठेविले तैसे राहावे, समयासी सागर भावे। देव जात दुःखी भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, मालक कैना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग काल यात्रा सर्व कर्म जात, खेळ चालला सेवाचा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोन विंदक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोना पुन्हा नाही गाठ, तसंच निकाल तेही बाळा माणसाचा, पराधीन
दोष ना कुणाचा. म्हणून संत महात्मे म्हणतात की वाहिला उद्वेग रूपची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात जैसी स्थिती आहे तैशा परी आहे कन तुक तुप आहे संचिताचे. आणि म्हणून मागे पाहून जगू नका, पुढे पाहून जगण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून तिसरं वैशिष्ट्य माणसाच्या जीवनामध्ये आहे की भगवंतानं तुम्हाला आम्हाला विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. तो विचार मात्र आपणच करू शकतो. म्हणून 3 प्रकारचे विचार आहे. एक पहिलं वाक्य आहे चांगल्या प्रकारचा विचार आपण केला पाहिजे, काही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. दुसरं वाक्य आहे काही गोष्टीचा विचार आपण करू नये. आणि तिसरं वाक्य आहे काही गोष्टीचा विचार आपण सतत केला पाहिजे. जे चांगलं आहे त्याचा विचार आपण केला पाहिजे, जे वाईट आहे त्याचा विचार आपण कधी करू नये. धर्माचा विचार आहे, देवाचा विचार आहे, समाजसेवेचा विचार आहे, कुटुंबाचा विचार आहे, तुमचा आमचा सर्वांचा जो विचार आहे तो विचार आपण मात्र सतत केला पाहिजे. सततम कीर्तयन्तो मां यतन छत्रव्रता नमस्संत मां भक्त्या नित्ययुक्त उपासते. आणि म्हणून विचारा वाचोनी न पोवजे समाधान क्षणोक्षणी आजी करावा विचार करावया पार भव सिंधू. आणि म्हणून तो विचार मनुष्याचं मनच करत आहे. आणि म्हणून प्रत्येकाला एकच मन आहे, थोडा अवघड पण आता ऐका. एक मन आहे ते अनेक प्रकारचा विचार करतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण मगाशी पाहिलं चांगला विचार आहे, वाईट विचार आहे. आता त्या मनाला संसार आहे का, त्याला 3 पुत्र आहेत आणि 2 पत्नी आहेत. एक आहे प्रवृत्ती, दुसरी आहे निवृत्ती. त्याला 3 पुत्र आहेत, संकल्प, विकल्प आणि प्रकल्प. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे दोष आहेत. एक आहे मळ, दुसरा आहे विक्षेप आणि तिसरा आहे आवरण. मळ म्हणजे पापवासना, विक्षेप म्हणजे मनाची चंचलपणाची वृत्ती आणि आवरण म्हणजे मनाचा असणारा अज्ञानाचा पडदा. मग प्रत्येकाकडे पापवासना आहे, प्रत्येकाचं मन हे चंचल आहे, विक्षेप दोषाने भरलेलं आहे. प्रत्येकाकडे आवरण म्हणजे अज्ञान आहे. आणि म्हणून पापवासना जाण्याकरता वारकरी संप्रदायाच्या साधू संतांनी भक्ती मार्ग आपल्या पुढे ठेवलेला आहे. आणि म्हणून माणसाचं मन निर्विषेक होण्याकरता, माणसाचं मन शुद्ध होण्याकरता, माणसाचं मन स्वच्छ होण्याकरता साधू संतांनी तुमच्या आमच्या पुढे भक्ती मार्ग ठेवलेला आहे. ज्ञान मार्ग फार विस्तृत व्यापक आहे. 4 वेद, शास्त्र, 18 पुराण आहे. साहित्य तुम्हाला आम्हाला सहज वाचता येणार नाही. ज्ञान मिळवणं अत्यंत अवघड आहे. योग मार्ग अत्यंत क्लिष्ट आहे, कर्म मार्ग अत्यंत सूक्ष्म आहे. आणि म्हणून साधू संतांनी आमच्या पुढे ठेवलेला मार्ग भक्ती मार्ग अत्यंत सोपा आहे. भक्ती पंत बहु सोपा पुण्य लागो या पापा येणे जाणे खेपा येण्याची की कळते. आणि म्हणून 9 प्रकारच्या भक्ती माणसाचं मन शुद्ध होण्याकरता सांगितल्या. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य संख्य, आत्मनिवेदनम. कानानं चांगलं ऐकलं पाहिजे, हा भक्ती आहे. डोळ्यानं चांगलं पाहिलं पाहिजे, ही भक्ती आहे. तोंडानं चांगलं बोललं पाहिजे, ही भक्ती आहे. मनानं चांगल्या प्रकारचा विचार केला पाहिजे, भक्ती आहे. हातानं चांगल्या प्रकारचं केलं पाहिजे, ही भक्ती आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या 9 प्रकारच्या भक्ती वारकरी संप्रदायाच्या संत महात्म्यांनी आपल्या पुढे ठेवलेल्या आहे. आणि म्हणून एक सुंदरसा दृष्टांत 2 मित्र जीवा भावाचे ऐकतात तुम्ही सर्वजण ऐका. 2 मित्र जीवा भावाचे बिचारे एक तमाशाला निघाला आणि एक निघाला कीर्तनामध्ये. आता निघाली तमाशामध्ये बसलाय, सर्वांनी ऐका. जो तमाशामध्ये बसलाय त्याचं चिंतन मात्र कीर्तनामध्ये असणाऱ्या मित्राचं चालू आहे. आणि जो कीर्तनामध्ये बसला होता त्याचं चिंतन मात्र त्या ठिकाणी तमाशात असलेल्या मित्राचं चालू आहे. आता याचं चिंतन चालू आहे, महाराज आले असतील, कीर्तन झालं असतील, त्या ठिकाणी संत कथा चालू आहे, विठ्ठलाचं भजन चालू आहे. कोणाचं चिंतन चालू आहे? तमाशाला बसलाय त्याचं चिंतन चालू आहे, कीर्तनामध्ये बसलेल्याचं. आणि कीर्तनात बसलंय त्याचं ते तुम्हाला माहिती आहे काय विचार चालू होता. आता दोन्ही संपलं, कीर्तनही संपलं म्हणजे तमाशा पण संपला. आता कीर्तन संपलं, तमाशा संपला, दोघे घरी जायला निघाले. जे कीर्तनात बसला होता त्याला मात्र त्या ठिकाणी सर्पदंश झाला.
आणि जे तमाशात बसलं होतं त्याला योगायोगाची घटना सोन्याचा हंडा सापडला. दोघांना प्रश्न पडला. दोघे साधूकडे गेले. साधूजी, मी कीर्तनात होतो, मला मात्र सर्पदंश झाला. तो तमाशात होता, त्याला मात्र सोन्याचा हंडा सापडला. साधूने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. साधूचं उत्तर सर्वांनी घरी घेऊन जाण्यासारखं आहे. मानवी जीवनाचा प्रवास करत असताना आमच्या आयुष्यामध्ये काय कमतरता आहे हे या उत्तरातून खऱ्या अर्थाने शोधण्यासारखं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी साधूने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. साधूने उत्तर दिलं, बाबा तू कीर्तनातच होता, पण चिंतन मन मात्र तमाशामध्ये होतं. ते विचार तमाशातच होतं, पण त्याचं मन मात्र कीर्तनामध्ये होतं. माणूस शरीरानं कुठं आहे याला काहीच किंमत नाही, माणूस मनानं कुठं आहे याला महत्व आहे. देवा कारणे भाव तस्मात त्यावेळ लगे फारस भक्त झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हातगा, म्हणून तुका म्हणे चित्त करावे प्रसन्न. आणि येऊन गोपाळ राही तिथे गती आधोगती मनाची युक्ती मन लावावे कांती साधू संगे. आणि म्हणून हे मन निर्विषय होण्याकरता संत विचाराची तुम्हाला आम्हाला गरज आहे. एक ओळख ज्ञानोबरायांच्या किंबहुना आपुले मन माझे करी एका येतल माझे श्रवणे कान भरवली घाले. भगवान म्हणतात तू मन हो मीची करी माझिया भजनी प्रेम धरू. आणि सर्वत्र नमस्कार मज एकांते. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे हे मन निर्विषय होण्याकरता काय करावं लागेल तर म्हणतात आता गोतू दावे मन तुमचे चरण देखलिया देखले तुमचे चरण नितांत राहिले माझे मन. आणि कासवा तेजीन प्राण आपुलागे मावे मन हो राम झाले मन हो राम झाले. प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसी आले. आणि म्हणून तो विचार आम्हाला संत महात्म्यांनी दिलाय. आणि म्हणून आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाशा आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक विध. शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला पाहिजे, लक्ष द्या. 5 मिनिटं बोलणार आहे. शेवटचं वैशिष्ट्य माणसाच्या जीवनामध्ये आहे की कर्मयोग आहे. हा कर्मभूमी आहे. आणि म्हणून कर्म करण्याचा अधिकार फक्त माणसालाच आहे. आणि म्हणून चांगल्या प्रकारचं कर्तव्य केलं तर स्वर्गालाही जाता येतं, वाईट प्रकारचं काम केलं नरकात जाता येते. भगवंताचे भजन केलं तर वैकुंठाचाही मार्ग मोकळा करता येतो. म्हणून लागून या पाया विनवितो तुम्हाला करत आले बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही. आणि म्हणून सकळासी आहे ते अधिकार कलियुगी उत्तर हरीच्या नावे. महाराज म्हणतात तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती आईसे बहु ग्रंथी बोलिले. भगवंताचं भजन करून वैकुंठाचा मार्ग मोकळा करता येतो या मृत्यू लोकामध्ये. आणि म्हणून 3 प्रकारचे जन्म आहे. एक आहे देवाचा जन्म आहे, दुसरा साधूचा जन्म आहे, तिसरा तुमचा आमचा जन्म आहे. देवाचा देह दिव्य आहे. देवाला पाहण्याची गरज पडत नाही, देवाला भजनाची गरज पडत नाही, देवाला ऐकण्याची गरज पडत नाही, पांडुरंगाला किंवा भगवंताला भेटायला नाही. मग असा असणारा दिव्य स्वरूपाचा देह भगवंताचा आहे. तरी भगवंत किंवा भगवान परमात्मा हा माणसाचा देह मिळवण्याची इच्छा का व्यक्त करतात तर याचं कारण एकच आहे की या देहाला आल्यानंतर फक्त पुण्याचा मार्ग पुण्य संचयाचा मार्ग फक्त मनुष्याच्या योनीमध्ये आहे. याच देवी देवाचे भजन आणि करून या मन एक विध. आणि म्हणून हा भगवंत देखील मिळवण्याची इच्छा त्या ठिकाणी व्यक्त करतात, कारण हा कर्म मार्ग आहे. आणि म्हणून 100 प्रकारची चांगली कामं करून इंद्र होता येते. 100 ब्रह्मवृंदांच्या घरी जन्म घेऊन ब्रह्मदेव देखील होता येते. म्हणून आपल्या करता एकच आहे की मिळालेला जो निर्णय आहे या न्यायामध्ये आलं चांगल्या प्रकारचं कर्तव्य करता आलं पाहिजे. हे कर्मभूमी आहे. आणि म्हणून ज्ञानोबरायांची एक ओळी शेवटची आहे की नाम जपू परम बाजून श्रीकृष्णाला करणे. आणि नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थ. आणि म्हणून एक शेवटचा दृष्टांत साहेब पाहिला. एक राजा
काचस्पर्श झालेला आहे. आता माझ्याकडे पहा, एक राजा तुमच्या वाचून तो काचस्पर्श राहिला होता. बरं झालंय. आता माझ्याकडे बघा. आणि म्हणून एक राजा, आता तो राजा निघाला. आपल्या प्रजेचं काय चाललंय बरं का महिला मंडळी ऐक. आता प्रजेचं काय चाललंय, तो राजा निघाला. राजा पायीच निघाला. त्याच्याकडे फार घोडदळ आहे, पायदळ आहे, पण तो एकटा निघाला. आता एकटा निघाला असताना एका बांधाला जात असताना एक सर्प राजाला दंश करण्याकरता ठाणा त्यानं उगाला. आता मात्र एका लाकूड तोड्यानं पाहिलं, भरधाव वेगामध्ये धाव घेतली. लाकडानं काठीनं सर्प बाजूला केला. आता राजाचे प्राण वाचले. राजाला फारच आनंद झाला. माझे आता प्राण वाचले. राजाला फार आनंद झाला. राजानं आनंदाच्या भरामध्ये त्या लाकूड तोड्याला एक चंदनाची बाग बक्षीस स्वरूपामध्ये दिली. आता लाकूड तोड्याला आनंद आहे, तर मला मात्र चंदनाची बाग मिळाली. लाकूड तोड्यानं त्या चंदनाच्या बागेच्या बाहेर एक झोपडी तयार केली. रोज आता त्या जंगलामध्ये जातो, 4-10 लाकडं काढतो, घरी येतो, त्या लाकडाचा कोळसा तयार करतो, पाठी डोक्यावर घेतो, बाजारात विकतो. अशी त्याची दिनचर्या चालू आहे. लाकडाचा काय करतो मला कोळसा तयार करतो. दिनचर्या त्या लाकूड तोड्याची चालूच आहे. बरेच वर्ष झाली. त्या जंगलाच्या वाटेनं तो राजा चाललेला होता. आता मात्र जंगल दिसत नाही. राजाला आश्चर्य वाटलं. झोपडे दिसते, जंगल दिसत नाही. एवढं मोठं जंगल चंदनाचं झालं काय? राजाला आश्चर्य वाटलं. राजाला आता आश्चर्यचकित होऊन त्या झोपडीच्या जवळ गेला. लाकूड तोड्या बसलेला. लाकूड तोड्यानं वंदन केलं, शिरसाष्टांग प्रणिपात केला. राजन, तुम्ही आलात, माझं जीवन बदललं. लाकूड तोड्याचं एकच वाक्य आहे, राजा तुम्ही आलात, माझं जीवन बदललं. राजन, तुम्ही आलात, माझं जीवन बदललं. राजाला एक प्रश्न पडला, याच्यात जीवनात काही बदल झाल्यासारखं दिसत नाही. भेटला तेव्हा फाटका, आता फाटका. भेटला तेव्हा झोपडी, आता झोपडीत राहतो. जिवंत काय बदललं नाही, पण त्याचं तेच वाक्य आहे, तुम्ही आलात, माझं जीवन बदललं. तुम्ही आलात, माझं जीवन बदललं. आता राजाने त्याला विचारलं, बाबा तुझ्या जीवनात काय काय बदल झाला ते तरी मला सांग. आता म्हणलं, राजन तुम्ही येण्यापूर्वी माझा पोटा पाण्याचा प्रश्न होता. या बांधावरून त्या बांधावर फिरावं लागत होतं. तुम्ही आलात, चंदनाची बाग दिली, माझा पोटा पाण्याचा प्रश्न मिटला. मी रोज बागेमध्ये जातो, 4-10 लाकडं गोळा करतो, घरी येतो, लाकडाचा कोळसा तयार करतो. कोळसा शब्द ऐकला आणि राजाला पश्चाताप झाला. एखादी वस्तू दिली पण त्या वस्तूचं महत्व त्याला कळलं नाही. म्हणले, बाबा फार तू वेडा मनुष्य आहे. चंदनाच्या लाकडाचा तू कोळसा त्याला म्हणले काही शिल्लक आहे का? म्हणले हो, माझ्याकडे आता 1 लाकूड मात्र शिल्लक आहे. म्हणजे जा ते लाकूड घे, बाजाराचा किंमत तर विकायचं नाही. त्याला ते लाकूड घेतलं, बाजारात गेला, किंमत केली, किंमत 10,000 रुपये आले. आता मात्र तो लाकूड थोड्या किमतीकडे पाहतो, लाकडाकडे पाहतो, किमतीकडे पाहतो, लाकडाकडे पाहतो. लाकूड विकायचं नाही. त्याला पश्चाताप झाला. अशी कैक लाकडं, या लाकडाचा मी काय केला, कोळसाच झाला. मनुष्याला देखील पश्चाताप होतो, पण मनुष्याची वेळ गेलेली असते. लाकूड तोड्याला पश्चाताप झाला. लाकूड तोड्या आता राजाच्या जवळ आला. राजाला विनंती केली, दंडवत घातलं, शिर साष्टांग प्रणिपात केला आणि राजाला प्रश्न केला, राजन तुम्ही मला अजून एखादी चंदनाची बाग बक्षीस स्वरूपामध्ये देण्यात यावी. राजाला दिलेलं उत्तर फार सुंदरच आहे. तुम्ही सर्वजणांनी हे उत्तर घरी घेऊन जाण्यासारखा राजाला दिलेलं उत्तर आहे, बाबा माणसाच्या जीवनामध्ये संधी एकदाच येते. ज्याला संधीचं सोनं करता आलं त्याचाच देह त्या ठिकाणी कृतार्थ झाला. म्हणून सद्गुरू वामनराव पै यांचं एक शेवटचं वाक्य आहे, तोच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपलं जीवन चंदनमय करायचं आपल्याच हातामध्ये आहे आणि आपलं जीवन तळसमय करायचं हे देखील आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून ज्ञानोबा यांची तुर्तास हीच ओवी आहे, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या. जन्म स्वाभाविक आहे, चांगल्या प्रकारच्या कर्तव्यानं मरणाचा देखील सोहळा होतो. जन्म मृत्यूच्या सोहळ्या आणि ना म्हणून धनंजया जिया पडी. अशा प्रकारे एक वारकरी संप्रदायाचं चिंतन आपल्या पुढे ठेवलेलं आहे. कैलासवासी शांताराम महादेव ढोले बाबा वय वर्ष 68 वर्ष यांच्या पिंडदान विधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि म्हणून या ढोले परिवारातील
एक आधारवर काळाच्या पडद्यावर गेले आणि म्हणून या दादांना अखेरची भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली देत असताना झालेली सेवा मी माझे गुरुवारी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज बाबळे यांच्या सादर चरणावर समर्पित करत असताना शेवटच्या आमच्या गुरुवाऱ्यांचा बाप नावाचा कविता संग्रह 200, 250, 300 कविता अखेरची आदरांजली या दादांना समर्पित करतो। बाप स्वाभिमानी वाला बाप कनकरकला त्याच्या काळजात आहे लाजाळूची संवेदना बाप घराचा तुपाला आणि घराचा कळस जेव्हा खचतो न पाला तेव्हा उसळते घर मला कस तरी होत गोष्ट बापाची संताना आमच्या हुंदका दाटतोया गोष्ट बापाची संताना बाप मनात झुरावचा लग्न लेकींच करीन डांगा डोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन असा कलवारो बाप जेव्हा सोडून गेला वागळे कवींचा जीव कसा वनवासी झाला पतंगा रे पतंगा आता थांबशील का देवा घरी गेली पिताश्री विरोधकांना देशील का जगी आम्हाला हे बाप अनेक कार्य केले पाप जगी आईसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा जगी आईचे हरले पाप ज्ञान